हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या ऑबिच्युअरीज किंवा निधन वार्ता बघणार आहोत. तसं ह्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहेत. जसं की जयंत नारळीकर आहेत, के. कस्तुरीरंगन आहेत, त्याच्यानंतर दलीपली रमाई आहेत. तर आणखी बरेच आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यांच्यावर प्रश्न परीक्षेत येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून हे आपल्याला चांगल्या रीतीने करायचे आहेत. तर ह्याच्यात सगळ्यात पहिले आपले आहेत जयंत नारळीकर. आता हे इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहेत कारण की हे आहेत एकदम महाराष्ट्राचे आणि हे पुण्यात राहत होते. आता कोल्हापूरचा जरी जन्म असला तरी ते पुण्यातच होते आणि शेवटी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पण ते पुण्यातच होते. तर कोल्हापूरचा जन्म आहे, महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर ते आइन्स्टाईन आहे. आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटीची थिअरी आहे. त्याला ॲज अ एकदम टफ अल्टरनेटिव्ह दिला होता. कोणी? होहिले नारळीकर. जो आपण जिओग्राफीमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये बिग बँग नंतर करतो. होयले स्टेडी स्टेट थिअरी असं करतो ना आपण. तर तोच होyle आहे. नारळीकर ह्यांच्यासोबत त्यांनी मिळून एक रिलेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह टू आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी होती. त्याला दिलं होतं. त्याच्यानंतर इव्हन त्यांचे खूप सारे साहित्य आहेत. हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि सोबतच ते पुरस्कार पण बरेचसे मिळाले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळाला आहे. म्हणजे सायंटिस्ट असून पण ते साहित्यात खूप जास्त फेमस होते. त्यांनी काय म्हणतात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पण अध्यक्षपद भूषवलेले आहेत. तर असे खूप मोठे व्यक्तिमत्व होते. इम्पॉर्टंट खूप जास्त आहेत आणि यांचा आपल्याला म्हणजे लहानपणी असताना चॅप्टर पण होता मराठीमध्ये. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहेत. तर ह्यांचा जन्म कुठं? कोल्हापुरात झालेला आहे. जन्म 1938 चा आहे. हे डेट लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण 1-2दा वाचून घ्या. त्यानंतर शिक्षण, ह्याच्यावर प्रश्न विचारतात शिक्षण कुठून वगैरे झालंय? तर BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीमधून BSc केली होती आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून PhD केलेली आहे. ऑक्सफोर्ड नाहीये, लक्षात ठेवा. ते बऱ्याचदा ऑक्सफोर्ड देतात किंवा बाकीचे देतात. तर लक्षात ठेवा त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून PhD केली होती. त्याच्यानंतर त्यांना जयंत नारळीकर आहे, ह्यांना इंदिरा गांधींनी भारतात बोलावलं होतं, की तुम्ही इकडून तुम्ही म्हणजे जे काही तुमचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते भारतात येऊन द्या. असं त्या म्हणजे इंदिरा गांधींनी यांना बोलावलं होतं. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी होyle नारळीकर ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी आहे ही डेव्हलप केली होती. आता होyle आपण मगाशी बघितला कोण होता तो स्टेडी स्टेट थिअरी वगैरे तर ती होयलेनी वगैरे दिली होती. होyle नारळीकर ह्यांनी मिळून दिली होती आणि त्यांनीच ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी ही दिली. म्हणजे सगळे हे रिलेटेडच आहे आणि जे PIB आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे म्हणून मी हे एक्सप्लेन करतो. तसे त्यांचे बऱ्याचशा थिअऱ्या किंवा बरेचसे त्यांचे कॉन्ट्रिब्युशन असणार आहेत. बट जे आपण PIB मध्ये आहेत तेवढंच कव्हर करू. कारण की बाकीचं मग आपलं राहून जाईल नाहीतर. तर होyle नारळीकर ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी त्यांनी ॲज अ अल्टरनेटिव्ह टू आइन्स्टाईन जनरल रिलेटिव्हिटी ह्याला हे केली होती. आता थोडक्यात एक्सप्लेन करतो. आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षता सिद्धांत काय आहे? तो काय म्हणतो, की एक स्पेस टाईम कर्व्हेचर असतं. स्पेस टाईम कर्व्हेचर म्हणजे स्पेस म्हणजे जागा आणि टाईम म्हणजे वेळ. तर स्पेस म्हणजे हे 3D असतं आणि जो टाईम आहे तो 1D म्हणजे टोटल 4D हे असतं. आपण आपण जे काही बघतो, आपण 3D मध्येच बघतो. सगळं काही जे आहे आपलं 3D आपल्याला सगळं 3Dच माहिती आहे. पण आइन्स्टाईन म्हटला, की 4D पण आहे. 4D हे स्पेस टाईम कर्व्हेचर आहे आणि ह्याच्यामध्ये एखादी ऑब्जेक्ट असला, कोणतंही मॅटर असलं, ते जेवढं जास्त जड असलं, तेवढं हा जो स्पेस टाईम कर्व्हेचर आहे, हा खाली जाईल. जसं की तुम्ही चादर वगैरे घेतली किंवा बेडशीट घेतली एखादी आणि दोघा तिघांनी पकडून ठेवली. त्याचा जेवढा जास्त जड चेंडू टाकला, तेवढं ते खाली जाईल, बरोबर? आणि जो छोटा चेंडू आहे, तो साइडला असं फिरत राहील. तर असं हे आपले जे ग्रह वगैरे आहेत, हे सगळं असंच राहतं, असं ह्याचं म्हणणं होतं. कोणाचं? आइन्स्टाईनचं. आणि ह्याचं म्हणणं हे पण होतं, की जर मॅटर असो किंवा नसो, हा जो स्पेस टाईम कर्व्हेचर आहे, तो राहणारच आहे. पण हे जे होyle नारळीकर आहेत, ह्यांनी काय म्हटलेलं? असं नाहीये. जर मॅटर असेल, तरच स्पेस टाईम कर्व्हेचर राहील आणि जे बाकीचे खूप लांबचे वगैरे जे ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचा पण ह्याच्यावर प्रभाव राहील. पण आइन्स्टाईनचं तसं म्हणणं नव्हतं. आइन्स्टाईनचं म्हणणं होतं, की हे जे लोकल ऑब्जेक्ट आहेत, त्यांचाच त्याच्यावर प्रभाव राहू शकतो. जे बाकीचे दूरचे ऑब्जेक्ट आहेत, त्यांचा राहू शकत नाही. तर असं होतं म्हणजे एकदम थोडक्यात सांगितलं. आणखी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सांगायला बसलो तर पूर्ण लेक्चर संपून जाईल. हे लक्षात ठेवा असं आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी होती. इव्हन तुम्ही तो इंटरस्टेलर मूव्ही वगैरे बघितला असेल, ते मिलर प्लॅनेट वगैरे आहे. तर ते खूप म्हणजे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, की तिथे पण 1 तास तिथला 1 तास म्हणजे पृथ्वीवरचे 7 तास असे होतात आणि ते त्याच्यावर जातात. म्हणजे थोड्या वेळासाठी जातात. परत येतात तर तिथं जो व्यक्ती होता, वरती जो थांबलेला होता स्पेसमध्ये, ते डायरेक्ट 23 वर्ष होऊन जातात. इव्हन तो जो हिरो असतो, तर तो जेव्हा पृथ्वीवर वापस येतो, तर त्याच्यानंतर त्याची जेव्हा पोरीला भेटतो, त्याची पोरगी खूप म्हातारी झालेली असते आणि हा खूप यंग असतो. तसा टाईमचा वगैरे खूप जास्त रिलेटिव्हिटी सांगितली आहे त्याच्यात. तर इंटरेस्टिंग आहे. जाऊ द्या. इकडे-तिकडे भटकतोय. आपल्या याच्यावर वापस येऊ. तर हे इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी स्टेडी स्टेट थिअरी पण दिलेली. ठीक आहे. जे स्टेडी स्टेट थिअरी म्हणजे जो आपला युनिव्हर्स आहे, जो आइन्स्टाईन आहे, त्याचं म्हणणं काय होतं, की आपला युनिव्हर्स आहे, हा एक्सपांड करत आहे. एक्सपांडच करत चाललेला आहे. ठीक आहे. पण जे होyle नारळीकर आहे, ह्यांचं म्हणणं काय, की हे स्टेडी स्टेट आहे. म्हणजे एक्सपांड करत नाही. जसं आहे तर तेवढंच राहत आहे. पण मोस्टली आता आइन्स्टाईनची थिअरी आहे, ती जास्त फेमस आहे किंवा ती जास्त एक्सेप्टेबल आहे. असं
म्हणजे बऱ्याच शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून वगैरे पुढे आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हां, हे हे गोष्ट आहे, हे आपण जिओग्राफी मध्ये पण वाचतो. बिग बँग मॉडेल वगैरे किंवा स्टेडी स्टेट थिअरी वगैरे हे आपण सगळं करतो आपण. तर ते आपल्याला तिथून चांगल्या रीतीने करायचं आहे. त्याच्यानंतर 1988 ला त्यांनी आयुका पुण्यामध्ये जे असतात त्यांना माहीत असेल किंवा इकडे-तिकडे फिरतात त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल. आयुका आहे पुण्यामध्ये. तर ते त्या आयुकाचे त्यांनी संस्थापक होते आणि संचालक पण होते. म्हणजे आयुकाचे त्यांनी फाउंडेशन ठेवलं होतं आणि सोबतच त्याचे डायरेक्टर पण होते. कोण? हे आपले जयंत नारळीकर आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. हे साहित्यावर विचारू शकतात. एखादे साहित्य विचारू शकतात, की त्यांनी काय लिहिलेलं वगैरे. तर काय आकाशी जडलेले नाते, नभात हसते तारे म्हणजे ह्याचे जे मोस्ट ऑफ द जे साहित्य होतं ते मोस्टली साय-फाय जे असतात नाही का, साय-फाय रायटिंग असतं. म्हणजे सायन्स फिक्शन असतं. ते फिक्शन मोस्टली फिक्शनल होतं. जसं की आकाशी जडले नाते, नभात हसते तारे, वामन परत न आला किंवा इकडे एक आहे बघा टाईम मशीनची किमया. हे सगळे साय-फाय आहेत. यक्षाची देणगी, व्हायरस, अंतराळातील भस्मासूर, उजव्या सोंडेचा गणपती, कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल, चार नगरातले माझे विश्व. आता हे जे चार नगरातले माझे विश्व आहे, हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि ह्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळालेला होता. लक्षात ठेवा, इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते 2021 ला नाशिकमध्ये. ठीक आहे. आणि दूरदर्शनवरील सुरभी या मालिकेतून विज्ञान संवाद पण त्यांचा गाजलेला होता. हे पण इम्पोर्टंट आहे. दूरदर्शनवरती सुरभी हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुरस्कार बघायला गेलं तर पद्मभूषण आहे 1965 ला, पद्मविभूषण 2004 ला आहे. युनेस्कोचा कलिंगा प्राइज पण मिळालेला आहे. आता हे जे अवॉर्ड्स आहेत, हे मी पी-आय-बी मधून घेतलेले आहेत. तसे बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले असणार आहेत. बट आपल्याला फक्त एवढेच करायचे आहेत. जरी बाकीचे आले तरी ते कोणाला येणार नाही. ठीक आहे. युनेस्कोचा कलिंगा प्राइज मिळालेला आहे. पद्मभूषण हां, पद्मभूषण, पद्मविभूषण दोन्ही मिळालेले आहेत. प्रिक्स ज्यूल्स जेसन फ्रॉम फ्रेंच एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी हे पण मिळालेलं आहे आणि साहित्य अकादमीचे तुम्हाला सांगितलेलंच. तर असे हे आहेत आपले जयंत नारळीकर. खूप जास्त इम्पोर्टंट व्यक्तिमत्व आहे. करून ठेवा चांगल्याने. ठीक आहे. त्याच्यानंतर के. कस्तुरीरंगन. आता के. कस्तुरीरंगन हे पण खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. ह्याच्यासाठी की त्यांच्या याच्यावर बऱ्याचशा कमिट्या बसल्या होत्या, ज्या की इम्पोर्टंट आहे. वेस्टर्न घाटची कमिटी होती. त्यानंतर आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी चालू आहे, ते बसली होती. त्यानंतर ही जी पॉलिसी आहे किंवा ही जी कमिटी आहे, ह्याच्यावर पण म्हणजे एमपीएससीला मागे प्रश्न येऊन गेलेला आहे, कमिटी कोणाची होती वगैरे. पुरस्कार पण बरेचसे भेटलेले आहेत. त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष वगैरे होते. त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. इस्रोचे अध्यक्ष डायरेक्ट 10 वर्ष होते. जवळपास 9-10 वर्ष होते. म्हणजे हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर आता ह्यांचा जन्म आहे तो केरळचा आहे. 1940 ला जन्म झाला होता. त्यानंतर यांनी फिजिक्सची डिग्री बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणून घेतली होती आणि पीएचडी हे अहमदाबाद म्हणून केलं होतं. ठीक आहे. भारतातूनच केलेलं आहे. ऑक्सफर्ड नाही आहे किंवा कॅम्ब्रिज नाही, लक्षात ठेवा. कॅम्ब्रिज कोणाचे आहे? जयंत नारळीकर यांचं. तर पीएचडी एक्सपेरिमेंटल हाय एनर्जी एस्ट्रॉनॉमी हे अहमदाबादवरून केलेली होती. हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त पीएचडी अहमदाबादवरून केली एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1994 ते 2003 इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. जवळपास 9-10 वर्ष होते. लक्षात ठेवा. त्यानंतर हे इंडियाचं पहिलं एक्सपेरिमेंटल अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जे होतं, म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह. आता जे पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजे काय असतं, की क्लायमेट चेंज वगैरे मॉनिटर करणं किंवा रिमोट सेन्सिंग वगैरे असतं. अशा गोष्टी सेन्स करणं, त्याचं ते काम कोणाचं आहे? अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. तर पहिलं जे होतं प्रायोगिक किंवा जे पहिलं एक्सपेरिमेंटल होतं, भास्कर-1 आणि भास्कर-2. भास्कर-1 पहिलं होतं, त्यानंतर भास्कर-2 वगैरे पण आलं. तर ह्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर हे होते. कोण? आपले के. कस्तुरीरंगन. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रयानसाठी पण त्यांची एकदम मोलाची भूमिका होती. म्हणजे त्याचं एक्सपेरिमेंटेशन वगैरे. यांनी इव्हन ते पी-एस-एल-व्ही, जी-एस-एल-व्ही ह्याच्या वेळेस पण ते होते. म्हणजे पी-एस-एल-व्हीचं जे लॉन्च वगैरे झालं होतं, सक्सेसफुल लॉन्च वगैरे, त्याच्यामध्ये होते आणि जी-एस-एल-व्हीचं जे एक्सपेरिमेंटेशन वगैरे चालू होतं, त्याच्यामध्ये पण होते ते. तर म्हणून हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. त्यानंतर चंद्रयान-1 साठीची त्यांची भूमिका मोलाची होती, ते माहितीच आपल्याला. त्यानंतर जे-एन-यू दिल्लीचे हे कुलगुरू किंवा चान्सेलर होते. हे लक्षात ठेवा. असे याच्यावर प्रश्न विचारतात. खूप इम्पोर्टंट आहे. जे-एन-यू दिल्लीचे ते काउन्सिलर होते किंवा चान्सेलर होते, कुलगुरू. त्यानंतर 2003 ते 2009 पर्यंत ते राज्यसभेचे सांसद होते. असा पण प्रश्न येऊ शकतो, की ते काही काळ राज्यसभेत सांसद वगैरे होते. ऑलरेडी तसे स्टेटमेंट आलेले आहेत मागे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुरस्कार बघायला गेलं, त्यांना पद्मश्री आहे 1982 ला, पद्मभूषण आहे 1992 ला आणि पद्मविभूषण 2000 ला आहे. म्हणजे तीनही पद्माचे पुरस्कार आहेत. त्यानंतर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा इंजिनिअरिंगमध्ये त्यांना मिळालेला होता. कोणता? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. इम्पोर्टंट आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काही समित्यांचे अध्यक्ष होते. कोणत्या-कोणत्या? पश्चिम घाट किंवा वेस्टर्न घाटची आपल्याला माहितीच आहे. त्याच्या अगोदर माधव गाडगीळ ह्यांची कमिटी बसली होती. आता माधव गाडगीळ आहे ह्यांची पण डेथ झालेली आहे. ते पण इम्पोर्टंट आहेतच. ते त्यांची पश्चिम घाटची, वेस्टर्न घाटची त्यांची पण कमिटी होती आणि त्यांना एक पुरस्कार पण मिळाला होता मागच्या वर्षी. कोणता? युनेस्कोचा
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. कोण? माधव गाडगीळ यांना. त्याच्यानंतर ह्यांची कमिटी बसली होती कोणाची? के. कस्तुरीरंगन यांची. म्हणजे माधव गाडगीळ यांनी खूप जास्त कन्झर्वेशन वगैरे करायसाठी सांगितलं होतं आणि मग नंतर बऱ्याच लोकांनी प्रोटेस्ट वगैरे केले होते ते रिपोर्ट म्हणजे पुढे यायला नको म्हणून. त्याच्यानंतर मग के. कस्तुरीरंगन यांची कमिटी बसवली होती. ठीक आहे. ह्या पश्चिम घाटची कमिटी होती, वेस्टर्न घाट. त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही पण ह्याच्या पण कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर हे झाल्यानंतर ते करिक्युलम कसं असायला पाहिजे त्याच्या फ्रेमवर्क साठीचे पण ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ते ह्याच्यावर जोडायला लावायला एकदा मागं राज्यसभेला प्रश्न आला होता. ठीक आहे. तर असे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की कस्तुरीरंगन. ठीक आहे. झालं ना सगळं? चलो फिर. त्याच्यानंतर एम. आर. श्रीनिवासन हे अणुशास्त्रज्ञ होते. ह्यांची पण डेथ झालेली आहे. आता हे पण म्हणजे ह्या दोघांनी एवढे इम्पॉर्टंट नाहीत, बट आहेत इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे यांचा जन्म 1930चा आहे बेंगलुरूमध्ये. जन्म लक्षात ठेवू नका हा. त्याच्यानंतर होमी भाभा ह्यांच्यासोबत अप्सरा बनवण्यास मदत केली. होमी भाभा कोण आहेत आपल्याला माहित आहेत. आणि ह्यांच्यासोबत अप्सरा. अप्सरा काय आहे? की भारताचं पहिलं न्यूक्लिअर रिसर्च रिएक्टर, जी न्यूक्लिअर एनर्जी असते ना आपली, ज्याच्यातून आपण हे बनवतो, जसं कुदम वगैरे आहे, महाराष्ट्रामध्ये तारापूर वगैरे आहे, तर ते त्याच्यामध्ये जे न्यूक्लिअर रिएक्टर असतं, तर ते पहिलं अप्सर आहे, तर ते बनवण्यासाठी होमी भाभा यांची मदत केली होती. ठीक आहे. त्यानंतर 1987 त्यांनी भारतीय अणुऊर्जा महामंडळाची स्थापना केली. ठीक आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्याची त्यांनी स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष पण होते 1987 ला. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्यानंतर पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तीनच्या तीनही मिळालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दरीपल्ली रमैया. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे जे आहेत ह्यांनी मोर दॅन 1 करोड झाडं लावलेली आहेत. मोर दॅन 1 करोड एवढी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि ह्यासाठी त्यांना पद्मश्री वगैरे पण मिळाला होता. आणि हे असा एक बोर्ड लावून फिरत होते, वृक्षो रक्षती रक्षिता असं लिहिलेलं. आता मला तेलुगू वाचता नाही येत, बट मला माहिती आहे इथे लिहिलेलं आहे बघा. वृक्षो रक्षती रक्षिता असं लिहिलेला बोर्ड घालून ते फिरत होते. आणि त्यांचं टोपण नाव काय होतं? वनजीवी आणि चेट्टुरमय्या. हे ट्रीमॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. आता आणखी गोष्टी इथं राहिलेली याची, हे आहेत तेलंगणाचे. ठीक आहे. हे तेलंगणाचे आहेत. आणि ट्री ऑफ मॅन, ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणायचे. आणि टोपण नाव पण लक्षात ठेवा, चेट्टुरमय्या आणि वनजीवी हे टोपण नावावर प्रश्न विचारतात. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पद्मश्री वगैरे मिळालेलं आहे. 1 करोडपेक्षा जास्त झाडे वगैरे लावली आहेत त्यांनी. आणि तेलंगणाचे वगैरे आहेत. तर एवढंच माहिती पाहिजे यांच्याविषयी आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मनोज कुमार. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, है प्रीत जहाँ की रीत सदा, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. माहिती आहे माझा लय बेकार आवाज आहे, बट हां, तर ते गाण्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की हे जे मनोज कुमार आहे, हे मनोज कुमार ह्याच्यासाठीच फेमस होते, की जे भारतीय किंवा जे पॅट्रियोटिक सॉन्ग आहेत किंवा पॅट्रियोटिक मूव्हीज आहेत, ते बनवण्यासाठी फेमस होते. म्हणून त्यांचं टोपण नाव पण भारत कुमार होतं. मनोज कुमार माहीत असेल आपल्याला, बऱ्याच लोकांना माहीत असेल. मनोज कुमार हे ॲक्टर होते. तर त्यांचं मूळ नाव काय होतं? हरिकिशन गिरी गोस्वामी. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचं नाव होतं आणि त्यांनी मनोज कुमार हे नाव ॲक्सेप्ट केलं होतं. त्यानंतर टोपण नाव त्यांना भारत कुमार पण म्हणायचे, जे असे पॅट्रियोटिक मूव्हीज आहेत ते करायचे ते. त्याच्यानंतर 1992 ला पद्मश्री वगैरे त्यांना मिळालेलं आहे. आणि पहिला चित्रपट होता त्यांचा फॅशन ब्रँड 1957. ठीक आहे. लक्षात ठेवा, जर जो प्रश्न काढणारा किंवा जो एक्झामिनर आहे त्याला जर मनोज कुमार आवडत असेल, तर ते त्याच्यावर प्रश्न टाकू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्समध्ये थोडक्यातले पहिले आहेत कुमुदिनी लाखिया. ह्या आहेत कथ्थक नर्तिका म्हणजे होत्या. ह्या पण इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ह्याच्यावर असं प्रश्न विचारू शकतात किंवा UPSC साठी पण फेमस आहे, कारण की सायन्स काय त्याला कल्चरचा पार्ट आहे हा. आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. त्या कथ्थक नर्तक होत्या, जयपूर घराण्यातून होत्या. हे घराणं लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी फक्त बिकानेर घराणं दिलंय, पण मेन घराणं कोणतं आहे? जयपूर घराणं आहे. आता काही ठिकाणी जयपूर दिलंय, काही ठिकाणी बिकानेर दिलंय, वेगवेगळं दिलंय. पण जर बघायला गेलं तर जयपूर घराणं हे मेन असतं. म्हणजे 2 मेन घराणे आहेत. कोणते? कशा कथ्थकसाठीचे. कोणतं? एक जयपूर आहे आणि दुसरं लखनौ आहे. ठीक आहे. आणि ह्या जयपूरमध्ये एक सब पार्ट आहे बिकानेर. ठीक आहे. जयपूरमध्ये बिकानेर पार्ट आहे. तर परीक्षेत बिकानेर पण येऊ शकतं किंवा जयपूर पण येऊ शकतं किंवा दोन्ही येऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, जयपूर आहे आणि बिकानेर घराणं आहे. त्यानंतर पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तीनच्या तीनही पुरस्कार मिळालेले आहे. पद्मविभूषण आता लेटेस्ट मिळालं होतं 2025 ला. म्हणून ह्या इम्पॉर्टंट आहेत. कोण? कुमुदिनी लाखिया.
आता हे पद्मश्री, पद्मभूषण ह्यांचे वगैरे डेट्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त पद्मविभूषणचं हे इयर लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर मॅथ्यू क्लारिकल. आता हे आहेत अँजिओप्लास्टीचे भारताचे जनक, फादर ऑफ अँजिओप्लास्टी. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत. बस एक माहिती असू द्या. प्रश्न वगैरे आला तर म्हणजे कुठे हे नको व्हायला. मॅथ्यू क्लारिकल हे भारतातील अँजिओप्लास्टीचे जनक आहेत. अँजिओप्लास्टी म्हणजे ते आपण हृदयाची शस्त्रक्रिया करतात नाही का? ते डायरेक्ट तार वगैरे टाकून. तर तीच शस्त्रक्रिया करायचं हे फादर ऑफ अँजिओप्लास्टी आहेत. 2000 मध्ये त्यांना पद्मश्री मिळालेला होता. ठीक आहे. त्यानंतर पोप फ्रान्सिस हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मागे जेव्हा अपॉइंटमेंट्समध्ये एक अपॉइंटमेंटचं लेक्चर केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की एक नवीन पोप लिओ 14 आले आहेत. पोप लिओ 14 XIV. तर हे कोणाच्या जागी आलेत? पोप फ्रान्सिस यांच्या जागी. यांची डेथ झाली त्याच्यानंतर लिओ 14 हे निवडून आलेले. ठीक आहे. तर हे कॅथोलिक चर्चचे अध्यक्ष आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये असते आणि लॅटिन अमेरिकेतील हे पहिले पोप आहेत. आणि जे पोप लिओ आहेत ते USA मधील पहिले आहेत. ठीक आहे. जेसूट परंपरेतील हे पहिले पोप आहेत. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहेत. जेसूट परंपरेतील हे पहिले आहेत आणि लॅटिन अमेरिकेतील पहिले आहेत. आणि हे खूप जास्त लिबरल वगैरे होते म्हणून पण हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जनरली जे पोप असतात खूप जास्त कन्झर्वेटिव्ह असतात. म्हणजे जे रूढी परंपरा आहेत त्यांना धरून चालणारे. पण हे थोडेसे लिबरल होते. इव्हन यांनी जे LGBTQ जी कम्युनिटी आहे त्यांच्या राईट्सला पण सपोर्ट वगैरे केला होता. तसे हे पोप आहेत, पोप फ्रान्सिस. जनरली पोप वगैरे आहेत त्याच्या राईट्सला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर रमाकांत रथ. आता रमाकांत रथ ह्याच्या खालचे खूप जास्त काही असे इम्पॉर्टंट नाही आहेत. बट त्यांना नोबेल वगैरे किंवा पद्मभूषण किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळाले. मी इथं कव्हर करतोय. तर रमाकांत रथ आहेत हे ओडिया कवी होते. ऍक्च्युअली ते IAS होते आधी. त्याच्यानंतर साहित्यामध्ये वगैरे पण त्यांचा बराच रस होता. त्यांना साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पण मिळालं होतं 1998 पासून तर 2003 पर्यंत. पद्मभूषण होता 2006 ला. तर याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवा, रमाकांत रथ ओडिया कवी होते, ओडिसातले. त्याच्यानंतर मारिओ वर्गास लोसा हे इम्पॉर्टंट आहे थोडेसे. इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण की त्यांना साहित्यातील नोबेल हा मिळाला होता 2010 ला आणि ह्याच्यावर बरेचसे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वगैरे आले होते ह्यांचे जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर. म्हणून इम्पॉर्टंट आहेत. पेरू या देशातील लेखक आणि राजकारणी होते. ते राजकारणी होते म्हणून त्यांच्यावर बरेचसे म्हणजे त्यांनी बरेचसे काही काही कामं वगैरे केले होते म्हणून ते इम्पॉर्टंट आहेत. राजकारणी होते आणि स्पॅनिशमध्ये लिहित होते ते. त्यानंतर राम सहाय्य पांडे. आता हे राम सहाय्य पांडे आहेत हे पण म्हणजे लक्षात ठेवायसाठी आहे की बेदिया समुदायाशी संबंधित राय हे लोकनृत्य ते करत होते. लोकनृत्य कलाकार होते आणि पद्मश्री मिळाला होता 2022 ला. तर हे इम्पॉर्टंट आहे. थोडेसे इम्पॉर्टंट आहेत बाकीच्यांपेक्षा. त्यानंतर कृष्णालाल चड्ढा हे फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित आहेत. आता असं कोणत्या क्षेत्राशी संबंधित वगैरे आहेत असं जनरली प्रश्न येतो आणि खूप जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणून फक्त एवढं दिलेलं आहे. पद्मश्री मिळाला होता त्यांना कृष्णालाल चड्ढा यांना. त्यानंतर सरोज घोष. सरोज घोष हे भारताच्या विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक आहेत. विज्ञान संग्रहालय चळवळ 1989 ला त्यांना पद्मश्री होता आणि पद्मभूषण पण होता 2007 ला. त्यानंतर सुबन्नाय अय्यप्पन. आता हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की आपल्याला माहिती आहे 7वं 5 इयर प्लॅन होतं. तर त्याच्यात आपण ब्लू रिव्हॉल्युशन लॉन्च केलं होतं. तर त्या ब्लू रिव्हॉल्युशनचे जनक, ब्लू रिव्हॉल्युशन म्हणजे मासिक किंवा मरीन प्रॉडक्ट्स वगैरे आहे. तर त्यांना म्हणजे त्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी ते ब्लू रिव्हॉल्युशन. तर ते आणण्यासाठी मोलाचं योगदान सुबन्ना अय्यप्पन यांचं होतं. त्याच्यानंतर ICAR ते प्रमुख पद भूषवणारे पहिले बिगर पीक शास्त्रज्ञ होते. 2022 ला त्यांना पद्मश्री वगैरे मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर सनी थॉमस हे भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षक होते. 1993 पासून तर 2012 पर्यंत. हे पण थोडेसे इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की हे जे अभिनव बिंद्रा वगैरे होते 2008 मध्ये आपल्याला 4 पदकं मिळाली होती भारताला ऑलिम्पिक्समध्ये. तर त्याच्यामध्ये पण ह्यांचं बऱ्यापैकी श्रेय होतं सनी थॉमस यांचं. म्हणून हे आपण इथं करतोय. ठीक आहे. द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे 2001 ला मिळाला होता त्यांना. त्यानंतर शाजी एन करुण हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर असे आपले हे निधन वार्ता किंवा ऑबिच्युरीज संपलेले आहेत. ठीक आहे. चलो फिर बाय बाय.